आस्ते कदम आस्ते कदम। महाराज राजाधिराज भूपती गणपती गजपती प्रजापती न्यायवंत नीतिवंत शीलवंत शौर्यवंत अष्टावधानी अष्टगुण संपन्न अष्टप्रधान निर्माणक विद्या शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत तेजो प्रकाश शौर्य भास्कर बहुजन नायक प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की भारत माता की। महाराज माधवरावजी शिंदे यांचा पानिपत महाराष्ट्राच्या आपल्या मावळ्यांच्या मराठ्यांच्या कपडावरची एक पराक्रमाची जखम, त्याबरोबर शौर्य स्वाभिमान कसा असतो त्या इथल्या मराठ्यांनी इथल्या मावळ्यांनी, मावळे म्हणजे कोण, 18 पगड जाती 12 बलुतेदार, छत्रपती शिवरायांनी 12 बलुतेदारांना एकत्र केलं आणि औरंगजेबाचे 12 वाजवले, आदिलशाहीचे 12 वाजवले। महाराष्ट्र हा 150 वर्ष जवळजवळ हा आपल्या जुलमाने या ठिकाणी पोखरला जात होता आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या भारताच्या मातीला पडलेलं एक सुंदर बाणेदार स्वप्न की जे याच मातीत घडलं आणि फुललं। आणि त्यानंतर वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन राजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं। त्यानंतरच्या काळात पेशवाईला सुरुवात झाली आणि पानिपत घडलं आणि पानिपत त्या ठिकाणी घडलं। आपण जर पाहिलं पानिपतच्या युद्धामध्ये काय काय घडलं, पानिपतचं युद्ध हा एक वेगळं प्रकरण आहे। आपण जर पाहिलं दत्ताजी शिंदे दिल्लीला त्या ठिकाणी बुराडीच्या घाटावरती त्या युद्धामध्ये काय घडलं, एक गोळी दत्ताजीच्या छातीवरती लागली, दत्ताजी खाली पडला आणि नजीब खान येऊन दत्ताजीला म्हणतो कसा, पाटील अच्छा यार जवळ जरा अच्छा या 265 पानिपत शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विशेषतः या कार्यक्रमाला हे आपलं 7वं वर्ष आहे। आपण कठीणपणे 7 वर्ष कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत आणि आपल्या या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला विनंतीला मान देऊन संत तुकाराम महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि इतिहासतज्ञ मोरे साहेब हे उपस्थित आहेत आणि ज्येष्ठ इतिहासतज्ञ सुप्रसिद्ध असे पांडुरंगजी बलकोडे साहेब तेही आज इथे आहेत। आजच पानिपत याच्यावरती त्यांची लोकमतला फार मोठी मुलाखत होती, आपण पाहिली असेल कदाचित। तर त्यांनी पानिपताचं सर्व विवेचन तिथं केलं होतं। तसंच आजच्या या कार्यक्रमाला आमचे शिंदे साहेब आहेत आणि थोरवे साहेब आहेत, ते जेजुरी संस्थानचे प्रमुख आहेत, आमचे यशवंतजी भोसले, मोहनराव शिंदे सरकार, हे सगळे कार्यक्रमाला ज्यांनी हात लावला हे असे शितोळे साहेब, आमचे प्रकाश सोनवणे, हे पाटील साहेब, अजून आमचे प्रवीण गायकवाडाची टीम असेच आहेत। तर आपण पानिपतने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चीफ गेस्ट म्हणून त्या मातीला आज त्यांचेही पाय लागणार आहे, त्या शौर्यभूमीमध्ये त्यांचाही आज भव्य कार्यक्रम तिथं होत आहे। चालता बोलता इतिहास, चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे आपले आदरणीय सदानंदजी मोरे तुकाराम महाराजांचे 10वे वंशज। खूप छान वाटतं की इतकी गोड माणसं, मोठी माणसं आपल्याला या ठिकाणी लाभलेली आहेत। मी विनंती करतो की आदरणीय सदानंदजी मोरे सरांचा या ठिकाणी उत्तमरावजी शिंदे सरकार सत्कार करत आहेत। सर इकडनं ज्ञानियाचा तुकयाचा तोची माझा वंश आहे, माझ्या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे। प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज माननीय सदानंदजी मोरे ज्येष्ठ इतिहास तज्ञ यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे। सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करावं।
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. इथून पुढच्या काळात मराठीला गोजीरवाणं रूप प्राप्त होईल, एक बाळसं चांगलं तयार होईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूया. त्यानंतर आदरणीय पांडुरंगजी बलकवडे सर, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ, एक ज्ञानाचा फार मोठा खजाना, आदरणीय माननीय पांडुरंगजी बलकवडे सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. इतिहासाचा सागर म्हटलं तरी चालेल. यानंतर माननीय MD देशमुख सर यांचा सत्कार संपन्न होत आहे. माजी न्यायाधीश MD देशमुख सर. त्यानंतर माननीय शरदरावजी मडके सर, माजी धर्मादाय आयुक्त अर्थात आर्बिट्रेटर न्यायाधीश. माननीय BR पाटील, माजी न्यायाधीश. माननीय मनोज पाटील. आदरणीय शिर्के सर, या ठिकाणी दीपक राजे शिर्के यांची फार मोठी एक अकॅडमी आहे. ते पोलिसांना घडवतात, स्पर्धा परीक्षा मुलांना घडवतात, अशी जाणती माणसं या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहेत. आदरणीय चव्हाण सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी ईडीचे हे प्रमुख आहेत. आदरणीय प्रकाश पाटील सर, संचालक सिंहगड कॉलेज, यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आदरणीय मोहनरावजी शिंदे सरकार यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. तुम्ही घ्या तुमच्या, मी थांबाल त्याच्या पुढे मी थांबणार. सर इकडनं सर, त्या साईडने करा, एकाच बाजूने होऊन जाईल. आदरणीय यशवंतजी भोसले यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय आबा पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती करतो. आदरणीय आबा पाटील. प्रसिद्ध शिवव्याख्याते माननीय आबासाहेब पाटील यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. नाशिक वाले या 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 काय आदरणीय कुमार देशमुख सरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. आदरणीय कुमारजी देशमुख. सर पुढे बोलवता का? इकडे आलं तर बरं. जे असतील ते त्यांना इकडे इकडे बोलवा आणि एकाच अँगलनं ठेवा सर. सर हां हां आदरणीय संजयजी शेलार एमवेचे डायरेक्टर मध्ये नको यांचा या ठिकाणी सत्कार करण्याची विनंती करतो. संजय शेलार यांचा सत्कार होत आहे, एमवेचे डायरेक्टर. बस
आदरणीय पांडे सर यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. पीटीआयचे प्रमुख आहेत. सर इकडे सर सर हे घ्या. सर पुढे येऊ दे ना सर. हां ठीक आहे. ठीक आहे इकडे होतोय थोडा. या ठिकाणी ग्लोबल पीस आर्मीचे आदरणीय CB गायकवाड सर यांचा सत्कार उत्तमरावजी शिंदे सरांना या ठिकाणी करण्याची विनंती करतो. आदरणीय पांडुरंगजी थोरटे जेजुरी संस्थाचे विश्वस्त यांचा सत्कार करण्याची विनंती करतो मी. आदरणीय उत्तमरावजी शिंदे सरकार यांना जेजुरी संस्थांचे विश्वस्त त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. या सर. अभिनवचे राजीवजी जगताप सर यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. अभिनवचे राजीवजी जगताप सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. रिटायर्ड कॅप्टन वानखेडे सर यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. रिटायर्ड कॅप्टन वानखेडे सर यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. माझा झूम होतो बरं का तुम्ही बघा जसं. आदरणीय प्रकाशजी सोनवणे ग्वाल्हेरचे SC प्रमुख त्यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. साहेबांची प्रवीण गायकवाड. आदरणीय प्रवीण गायकवाड सर त्याबरोबर शितोळे सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. आपल्या सर्व टीमला या ठिकाणी मी विनंती करतो की आपण सत्कार घेण्यास या ठिकाणी यावं. सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आदरणीय ज्योतिरामजी शिंदे यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. पत्रकार श्री सुरेशजी वाळुंज यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. आमचे PR झालं बस झालं. आदरणीय पूजा मॅडम यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. आदरणीय उत्तमरावजी शिंदे सरकार यांच्या शुभ हस्ते विविध मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. जाधव नाही सर यांचं केलं आमच्यासाठी बास आहे. आमची लीडर आहे. सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत. तुमचा या ठिकाणी सत्कार करण्यास आम्हाला विशेष आनंद होत आहे. ओके सर. बघा अरे शिवाजीराव आमचंच आहे. सर्वांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. सत्कार कार्यक्रमात कोणी काही चुकून राहिलं असं तर क्षमस्व आपण आम्हाला समजून घ्यावं. जर कधी आले नसते तर भारताचा इतिहास कोणत्या दिशेने गेला असता. त्याचं फार छान आणि मार्मिक उत्तर दिलंय शशी थोरने. तो म्हणतो की मराठा साम्राज्य हे कन्फेडरेसीकडे गेलं होतं, संघराज्याकडे गेलं होतं. त्यानंतर ते अजून विकेंद्रित झालं असताना लोकशाहीचा एक वेगळा प्रयोग कदाचित ह्या भारतामध्ये मराठा साम्राज्याच्या पुढच्या पिढीने घडवला असतं. फार मोठी मार्मिक टिप्पणी केली होती. कारण ज्या आयडिया विचाराचा काळ येतो त्याला कोणीच थांबवू शकत नाही. तसं शिक्षणाचा प्रवास, समाज सुधारकांचा प्रवास झाला. त्यानंतर लोकशाही हा विचार येणार, व्यक्ती केंद्रित राज्यव्यवस्था तयार होणार, हे होणारच होतं. तर आपण जेव्हा विचार करतो की संभाजीराजांनंतर मराठा कन्फेडरेसी, मराठा साम्राज्य
भारतामध्ये सर्वात लोकांना एकत्र करण्याची जी प्रक्रिया आहे त्यासाठी वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून कीर्तन पण करतो, माळकरी आहे. आणि ज्याही ठिकाणी अशी संधी प्राप्त होते जिथे UPSC पास झालोय मी, MBBS झालंय ग्रॅज्युएशन, आणि त्यामुळे इतिहासाची आवडता विषय पण आहे. जिथे जिथे असा विचारांचा उपस्थित असतो, बोलवलं जातं, आपण केलं तर जातो. तर बलकवडे साहेबांना सांगू इच्छितो की अगदी सर्व्हिसमध्ये असताना मी ED-मध्ये होतो त्यावेळेस ती ठाण्याला अखिल मराठा संघटनांचं अधिवेशन होतं. त्यावेळेस पण मराठा आणि प्रशासन या विषयावर मी ऑन रेकॉर्ड बोललो होतो. मराठा उद्योजक कक्षाचं अधिवेशन झालं होतं अमरावतीला. त्याही वेळेस सर्व्हिसमध्ये होतो मी, ॲडिशनल कमिशनर इन्कम टॅक्स होतो. तर या आपुलकीमुळे आणि एक वारसा आहे, ही जी ज्येष्ठ मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत तर यांनी हा वारसा त्यांच्या पिढीने जो आपल्यापर्यंत पोहोचवला आहे, तर या पुढचा वारसा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी पुढच्या पिढीवर आहे. आणि असं मला वाटतं की ही पताका आपल्या खांद्यावरून पण 2 पावलं पुढे जर चालत गेली तर तेवढं पुण्य आपल्या पदरी पडेल. आणि हे वारसा पुढे चालवण्याचं काम आयोजक मोठ्या कुशलतेने आणि खंबीरतेने चालवत आहे. मराठ्यांचा इतिहास हा भारतीय इतिहासामध्ये मोठा आणि देदीप्यमान कालखंड आहे. पण NCERT आणि त्यातल्या त्यात दिल्ली केंद्रित दृष्टिकोनामुळे तो तेवढ्या प्रमाणामध्ये, ज्या प्रमाणात हायलाईट व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. भारताचा इतिहास हा दिल्ली केंद्रित इतिहास लिहिला जातो की दिल्लीवर कोणाकोणाची सत्ता होती. पण आपण ते एक गाणं ऐकलं असेल, देखो मुल्क मराठा यहाँ शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग गिरी थी, हर पर्वत पर एक शोला था, बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पूर्ण केलं. त्याची पार्श्वभूमी होती की संतांची कामगिरी 4थीचा आपला इतिहासाचं पुस्तक होतं. 18 पगड जाती जमातीला एकत्र आणून इथे एक नवीन प्रयोग साकार करण्यात आला, जे उत्तर भारतामध्ये कधीच शक्य झाले नाही. राजपूत पण शूर होते, पण तिथे इतिहास असा घडला की 4 वर्णांपैकी मधला जो एक क्षत्रिय म्हटला जाणारा वर्ण आहे तो लढला आणि हारला. वरचा म्हटला जाणारा आणि शूद्र आणि वैश्य म्हटले जाणारे वर्ण त्यांना काही घेणं देणं उरलं नाही. त्याचा वेगळा इतिहास महाराष्ट्रामध्ये घडला आणि सर्व जाती आणि धर्मांनी मिळून एकत्र येऊन स्वराज्याचं स्वप्न साकार केलं. 4 तालुक्यातले लोक होते, शेतकरी, कष्टकरी. त्यांनी विळेखुरपे बाजूला टाकले आणि तलवारी हाती घेतल्या. एक स्वराज्य उभं राहिलं. त्यानंतर संभाजी महाराजांच्या काळानंतर कोणताही छत्रपती गादीवर नसताना 40 वर्ष तब्बल महाराष्ट्राने, या भूमीने स्वातंत्र्यासाठी लढा दिला. एक अख्खी पिढी लढली आणि जिंकली. औरंगजेब त्यावेळेचा जगातला सर्वात शक्तिशाली आणि ताकदवान बादशाह होता, जगातला, भारतातला नाही. आणि त्याला या भूमीने 10 फूट खाली खोल गाडलेलं आहे. आणि ती जी गाडण्याची जी खूण आहे ती चांगली आहे, अभिमानाची. त्याच्यासाठी उद्ध्वस्त करण्याची गरज नाही आपल्याला. आता या कालावधीमध्ये जे हिंदू मुसलमान आणि मुसलमानांचा बागुलबुवा तयार करण्याचा प्रयत्न चाललेले आहेत, तर उत्तर भारतामध्ये ह्या गोष्टीला फार महत्व येतं. मी वाराणसीला गेलो होतो मागच्या 2 वर्षांपूर्वी, आमचं MCTPचं ट्रेनिंग होतं. तर उत्तर भारतामध्ये ते लोकांचं एवढा का हिंदू मुसलमान याबद्दलला पाठिंबा आहे असा विचार जेव्हा केला, एक लक्षात येतं की त्यांची जी बेसिक नीड आहे, फिअर, त्यांना मनामध्ये भीती आहे. कारण त्यांच्या मनामध्ये किंवा इतिहासामध्ये असं आहे की 800 वर्ष मुसलमानांनी आपल्यावर राज्य केलं. तो फिअर फॅक्टर महाराष्ट्रामध्ये लागू होत नाही. ती भीती महाराष्ट्रामध्ये अजिबातही घर करत नाही. याचं महत्वाचं कारण आहे जनसामान्यांना हा आत्मविश्वास आहे की दिल्लीचा पातशाह जेव्हा जगातला सर्वात शक्तिशाली होता तेव्हा आपण 10 फूट खोल गाडलाय, आता अजून हे चिरकुट काय करणार आहे. आणि तसंही मराठ्यांचा इतिहास हा हिंदू मुसलमान द्वेषाचा इतिहास कधीच नव्हता, आज पण नाही आणि भविष्यात पण नसावा असं मी या निमित्ताने नमूद करू इच्छितो. पांडुरंगजी बलकवडे साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय सदानंदजी मोरे साहेब, मंचावर उपस्थित माननीय मुरली काका, मान्य पुंडेताई, त्याचबरोबर त्यांनी तुम्हाला आणि मला आमंत्रित केलं असे उत्तमजी शिंदे सरकार, उमेशजी शिंदे, सर्व सन्माननीय मंच, उपस्थित बंधूंनी भगिनींनो, सर्वप्रथम मी आजच्या 265व्या पानिपत शौर्य दिनानिमित्त त्या लाखो शूर सैनिकांना विनम्र असं अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो. वास्तविक आता खूप दिग्गज लोक इथे बसले, तर माननीय मोरे साहेब आणि माननीय बलकवडे साहेब, त्याच्यामुळे माझ्यासारख्यांनी कोणीच बोलू नये.
असं मला वाटतं. कारण की त्यांना आपण ऐकायला आलो, आपण वालोडीतल्या मंडळींनी फार काही बोलू नये. पण एक नक्की आहे की नाशिकहून आलेल्या पाटील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे अगदी बरोबर आहे की आजही म्हणजे जे कधी महाराष्ट्राच्या बाहेर पडत नसतील, जे स्वतःचे गृह जिल्ह्यामध्ये, मी पुण्यातला किंवा आपण पुण्यातले असो किंवा बाकीचे नाशिक कोल्हापूरचे असेल, जी मंडळी महाराष्ट्राची वेस ओलांडून दिल्लीच्या आसपास जात नाही, त्यांनी किती जरी इतिहास वाचला तरी एकदा तिथं नक्की जाऊन यावं की पानिपत नेमकं कसं घडलं. पानिपतमध्ये मराठा म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम जातींना मराठा म्हणून समजलं गेलं. त्यामुळं एक मराठा म्हणजे मराठा नाही, तर मराठी भाषा बोलणारा तो प्रत्येक जण त्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीने या ठिकाणी आपलं कर्तृत्व करून दाखवलं, कशा पद्धतीने ते लढले. त्यामुळे आजही तुम्ही दिल्लीत गेला, हरियाणामध्ये गेला, पंजाबमध्ये गेला, उत्तर प्रदेशमध्ये गेला, उत्तराखंडमध्ये गेला, तर तुम्ही महाराष्ट्रातून आलाय म्हटल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिली जाते, एक वेगळ्या प्रकारच्या आपुलकीने तुमच्याशी चर्चा केली जाते. आणि ज्या गोष्टी 265 वर्षापूर्वी घडल्यात, ज्या मागच्या 250-300 वर्षामध्ये घडल्यात, त्याची आजही आठवण सांगितली जाते. त्याच्यामुळं त्यावेळेस निश्चित तुम्हाला ते स्फुरण चढतं किंवा निश्चित तुमची छाती अभिमानाने बोलते की होय, आपण महाराष्ट्रात आहोत आणि कशा पद्धतीने पानिपत लढलं गेलं असेल. आणि जाता एवढंच सांगितलं की चव्हाण साहेब सांगून गेले त्याप्रमाणे होय, याच पानिपतच्या लढाई किंवा त्यावेळेसच्या अनेक लढाईंमुळं त्या ठिकाणी ज्यांच्या छत्रीमध्ये आपण बसलेलो आहे, असे श्रीमंत महादेवी शिंदे यांच्या या समाधी स्थळावर सांगू इच्छितो की मी तर खूप वेळा ग्वालियरला गेलोय, गुन्ह्याला गेलोय. त्या ठिकाणी आजही म्हणजे इथून शेकडो किलोमीटर दूर असताना सुद्धा आजही शिंदे घराण्याचं आताचं सिंधिया घराण्याचं ते महत्त्व हे त्यावेळेसच्या पानिपतची लढाई किंवा त्यावेळेसच्या अनेकच्या लढाईंमधून ते आजही अधोरेखित झाले. त्याच्यामुळं निश्चित या आजच्या पानिपत शौर्य दिनाच्या निमित्त या सगळ्यांना विनम्र असं अभिवादन करत असताना, वंदन करत असताना, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो किंवा या वालोडीतले जे बसले त्यांनी या महादेव शिंदे छत्रीच्या आसपास आपण जन्माला आलो याचा अभिमान निश्चित बाळगावा. एवढंच बोलून मी अडकत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेगळ्या अँगलने बघतो की हा संपूर्ण राज्यामध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये अभ्यासक्रमामध्ये कसा सामील करता येईल आणि भारत सरकारच्या आणि प्रत्येक राज्य शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम कसा राबवता येईल. कारण याच्यामधून अनेक युवकांना प्रेरणा घेता येईल आणि त्यातून आपल्याला आपली जी या युद्धाची जी रणनीती होती त्याचा पुन्हा एकदा उहापोहा करता येईल. तर एवढंच मी सांगू इच्छितो की आता निवडणूक एवढंच लक्ष डोळ्यासमोर आहे. या ठिकाणी सन्माननीय आलेले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जगदीशजी मुळीक या भागातले युवा नेतृत्व या. तर मुद्दा असा आहे की आज संपूर्ण सर्व लोकांचं एकच गणित आहे की निवडणूक म्हणजे युद्ध आणि ते जिंकलं की आपण सुटकारा सोडला. पण आता तसं काही नाहीये. त्या पलीकडे पण जाऊन बऱ्याच गोष्टी आहेत. आज आपल्याला तुम्ही द्या साक्षी, आमदार साहेब, आपल्या भागामध्ये ही जी वास्तू आहे अशी का राज्य शासनाने